नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे सेवक सर अकॅडमी। आज आपण इयत्ता 10वी या वर्गाचा विज्ञान भाग 2 याचा धडा क्रमांक 1 अनुवंशिकता व उत्क्रांती शिकणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण अनुवंशिकता व अनुवंशिक बदल हे बघितले होते। आज आपण ज्या काही 3 प्रोसेस आहेत, प्रतिलेखन, स्थानांतरण, भाषांतरण, हे आज आपण शिकणार आहोत। तर वळूया आपल्या लेक्चरकडे। आज आपण शिकणार आहोत प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण। तर प्रतिलेखन म्हणजे काय? डीएनए मधील जनुके आरएनएच्या मदतीने पेशींच्या कामकाजामध्ये भाग घेतात। डीएनए मध्ये जे काही जनुक आहेत ते आरएनएच्या म्हणजे रायबोन्यूक्लिक ऍसिडच्या मदतीने पेशींच्या कामकाजामध्ये भाग घेतात। पुढे आपल्याला सांगितलंय प्रथिनांची निर्मिती शरीराकरता आवश्यक असते। जे काही प्रथिन आहेत आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात त्यांची निर्मिती आपल्या शरीराकरता आवश्यक आहे। पुढे सांगितलंय प्रथिनांची निर्मिती डीएनए मुळे आरएनएच्या माध्यमातून होते। प्रथिनांची जी काही निर्मिती आहे ते निर्माण करण्याचं काम डीएनए मुळे आरएनएच्या माध्यमातून होतं। जर तुम्हाला पेपरला प्रश्न विचारला प्रथिनांची निर्मिती कोणत्या माध्यमातून होते, तर तुमचा ऑप्शन असेल डीएनए मुळे आरएनएच्या माध्यमातून होते। याच प्रोसेसला सेंट्रल डोग्मा म्हणतात। पेपरला मागच्या वेळेस हा प्रश्न होता, म्हणजे मागच्या काही वर्षापूर्वी हा प्रश्न विचारला गेला होता की सेंट्रल डोग्मा म्हणजे काय। सेंट्रल डोग्मा म्हणजे काय की प्रथिनांची निर्मिती डीएनए मुळे आरएनएच्या माध्यमातून होते, याला सेंट्रल डोग्मा म्हणतात। पुढे सांगितलं आपल्याला डीएनए वरील जनुकांच्या साखळीनुसार एमआरएनए ची निर्मिती होती। डीएनए वरील जनुकांची जी काही साखळी आहे, जो काही आपला डीएनए आहे डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड जो पेशीमध्ये उपस्थित आहे, त्याच्यावरील जनुकांची निर्मिती जनुकांच्या साखळीनुसार एमआरएनए ची निर्मिती होती। जे काही प्रथिन आहेत त्याच्यामध्ये ती साखळी जडली जाते आणि त्याच्यावरतीच एमआरएनए ची निर्मिती होते। पुढे आपल्याला सांगितलंय डीएनए मध्ये थायमिन असतो, डीएनए मध्ये थायमिन असतो आणि एमआरएनए मध्ये युरॅसिल असतो। जर क्वेश्चन विचारला एमसीक्यू मध्ये पर्यायामध्ये की डीएनए मध्ये काय असतो, तर डीएनए मध्ये थायमिन असतो आणि एमआरएनए मध्ये युरॅसिल हा प्रेझेंट असतो। पुढे आपल्याला सांगितलंय आरएनए तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रतिलेखन म्हणतात। मग प्रतिलेखन म्हणजे काय, तर तुम्ही शॉर्ट नोट मध्ये सुद्धा लिहू शकतात की आरएनए तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रतिलेखन म्हणतात। आरएनए तयार करण्याच्या प्रक्रियेलाच प्रतिलेखन म्हणतात। ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय, न्यूक्लियोटाइडचे जे काही 3 संच असतात, न्यूक्लियोटाइड असतात त्यांचे 3 संच असतात, त्याला ट्रिपलेट कोडॉन म्हटलं जातंय। आता वळूयात भाषांतरणाकडे। भाषांतरण म्हणजे काय, भाषांतरण हा जो काही भाग आहे तो डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी याचा शोध लावला होता। डॉक्टर हरगोविंद खुराना हे भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ आहेत। यांनी 20 अमिनो आम्लांकरिता कोडॉन शोधले होते। आताच आपण बघितलंय न्यूक्लियोटाइड्स हे जे काही तयार होतात यांना कोडॉन म्हणतात, ट्रिपलेट कोडॉन म्हणतात। न्यूक्लियोटाइडचा जो काही संच आहे त्यांना कोडॉन म्हणतात, आणि जर 3 संच असले न्यूक्लियोटाइडचे तर त्यांना ट्रिपलेट कोडॉन म्हणतात। तर डॉक्टर हरगोविंद खुराना जे काही आहेत त्यांनी 20 अमिनो आम्लाकरिता कोडॉन शोधून काढले होते। जर प्रश्न आला डॉक्टर हरगोविंद खुराना कोण होते, तर भाषांतरणाचा शोध त्यांनी लावला आणि 20 अमिनो आम्लांकरिता कोडॉनचा शोध देखील त्यांनी लावलेला आहे। पुढे आपल्याला बघायला भेटतं, जर आपण एक एमआरएनएचा विचार केला तर एक एमआरएनए हजारो कोडॉनचा बनलेला असतो। जर विचारलं तुम्हाला एमआरएनए कशापासून बनलेला असतो, तर तुमचं उत्तर काय असेल, एमआरएनए हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो। जर ट्रिपलेट कोडॉन विचारलं तर ट्रिपलेट कोडॉन हा 3 न्यूक्लियोटाइडचा बनलेला असतो आणि एमआरएनए हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो। मग भरपूर कोडॉन असणार, त्याच्यात भरपूर 3 चे संच असणार न्यूक्लियोटाइडचे, त्याच्यामध्ये हा एमआरए असतो। एमआरएनए हा हजारो कोडॉन पासून बनलेला असतो। एमआरएनए ला अमिनो आम्ल पुरवण्याचे काम टीआरएनए करतो। जे काही एमआरएनए मध्ये अमिनो आम्लाचं काम चालतंय किंवा अमिनो आम्ल पुरवले जातात, तर एमआरएनए मध्ये अमिनो आम्ल पुरवण्याचे काम टीआरएनए करतो। पुढे आपल्याला सांगितलं एमआरएनए वर कोडॉन असतो, एमआरएनए वरती कोडॉन असतो, त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन टीआरएनए वर असतो। जर आलं तुम्हाला एमआरएनए वरती काय असतो, तर एमआरएनए वरती कोडॉन असतो आणि त्याला पूरक क्रम असलेला, त्याला जो काही पूरक क्रम आहे तो असलेला अँटीकोडॉन काय आहे, अँटीकोडॉन हा टीआरएनए वरती असतो आणि याच क्रियेला भाषांतरण म्हणतात। परत एकदा बघूयात, प्रतिलेखन म्हणजे काय की डीएनए मधील जनुके आरएनएच्या मदतीने पेशींच्या कामकाजामध्ये भाग घेतात। प्रथिनांची निर्मिती शरीराकरता आवश्यक असते। प्रथिन जे काही असतात ते आपल्या शरीरामध्ये भरपूर आवश्यक असतात, म्हणजेच प्रथिनांची निर्मिती ही शरीराकरता आवश्यक असते। प्रथिनांची निर्मिती डीएनए मुळे आरएनएच्या मदतीने होते। जे काही शरीराकरता प्रथिने आवश्यक असतात
त्या प्रथिनांची निर्मिती हा जो काही डीएनए आहे याच्या मदतीने आरएनए मध्ये होते. म्हणजे डीएनए असतो त्यावेळेसच आरएनए ची निर्मिती होते. पुढे सांगितलंय डीएनए वरील जनुकांच्या साखळीनुसार एमआरएनए ची निर्मिती होते. जे काही डीएनए मध्ये जनुक आहेत त्यांची साखळी आहे, डीएनए मध्ये जनुक जे काय आहेत त्याची साखळी आहे आणि ते साखळी कशाची निर्मिती करते, एमआरएनए ची निर्मिती करते. डीएनए मध्ये थायमिन असतो, डीएनए मध्ये काय प्रेझेंट आहे, थायमिन. एमआरएनए मध्ये युरासिल प्रेझेंट असतो. आरएनए तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रतिलेखन असे म्हणतात. जर तुम्हाला लक्षात ठेवायचं एकदम सोपी पद्धत आहे, एवढं लक्षात ठेवण्याकरता भरपूर वेळ लागेल, तर हा जो काही प्रतिलेखन आहे हा लक्षात ठेवण्याकरता एवढंच लक्षात ठेवा की आरएनए तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, प्रतिलेखन म्हणतात. परत एकदा सांगतोय, आरएनए तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रतिलेखन म्हणतात. पुढे असं सांगितलंय ट्रिप्लेट कोडॉन. ट्रिप्लेट कोडॉन हा न्यूक्लियोटाइडचा बनलेला असतो. न्यूक्लियोटाइडचे 3 संच असतात. आणि आपल्याला पुढे सांगितलंय भाषांतरण. भाषांतरण जे काही आहे ते डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी 20 अमिनो आम्लांकरिता कोडॉनचा शोध लावला होता. किती अमिनो आम्लाकरिता, 20 अमिनो आम्लांकरिता कोडॉनचा शोध लावला होता. हा एमआरएनए जो काही आहे तो हजारो कोडॉनचा बनलेला आहे. जो काही एमआरएनए आहे तो किती कोडॉनचा बनलेला आहे, हजारो सांगितलंय. हजार सांगितलंय का, 1000 नाही, भरपूर हजार मिळून हजारो कोडॉनचा हा बनलेला असतो एमआरएनए. एमआरएनए ला अमिनो आम्ले पुरविण्याचे काम टीआरएनए करतो. एमआरएनए ला जे काही अमिनो आम्लाची जे काही पुरवठा होतो, अमिनो आम्ल लागतात एमआरएनए ला, त्या अमिनो आम्ल पुरविण्याचे काम टीआरएनए करतो. एमआरएनए वरती कोडॉन असतो. एमआरएनए वरती कोण आहे, कोडॉन. त्याच उलट अँटी कोडॉन टीआरएनए वरती असतो. आणि ही जी काही प्रक्रिया आहे यालाच भाषांतरण म्हणतात. याचा स्क्रीनशॉट घ्या, आपण लगेच स्थानांतरण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतलाच असेल. आपला जो काही नेक्स्ट टॉपिक आहे स्थानांतरण, याकडे वळूयात. स्थानांतरण म्हणजे काय, टीआरएनए ने आणलेल्या अमिनो आम्लांची पेप्टाइड बंधने शृंखला तयार करण्याचे काम आरएनए करतो. जो काही टीआरएनए आहे तो अमिनो आम्ल घेऊन येतोय, पेप्टाइड बंधने. जो काही टीआरएनए आहे तो अमिनो आम्ल घेऊन येतोय. काय घेऊन येतोय, अमिनो आम्ल. ते देखील पेप्टाइड बंधाने. पेप्टाइडचा जो काही बंध आहे, बंध म्हणजे काय, एखादा जो संच आहे त्याच्यामध्ये घेऊन येतोय, त्याची शृंखला घेऊन येतोय. आणि हे तयार करण्याचे काम कोण करतोय, आरएनए करतोय. पुढे सांगितलंय रायबोझोम एमआरएनएच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉनने सरकत जातो. आता जो काही रायबोझोम आहे, आपला एमआरएनए तुम्हाला दिसतो इथं, ओके. हा जो काही रायबोझोम आहे तो एमआरएनएच्या एका टोकाकडून, सपोज हा घेतला आपण एमआरएनए, ओके. आता हा जो काही एमआरएनए आहे याचं एक तोंड आणि हे दुसरं तोंड. हा जो काही रायबोझोम, आपल्याला इथं सांगितलंय काय, रायबोझोम एमआरएनएच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉनने पुढे सरकत जातोय. म्हणजे हा जो काही रायबोझोम आहे तो ट्रिपलेट कोडॉन पुढे सरकत जातोय, एक एक ट्रिपलेट कोडॉनने. म्हणजे एक ट्रिपलेट कोडॉन सांगितलंय तिथं, नाही, भरपूर ट्रिपलेट कोडॉन, पण किती, 3 ट्रिपलेट कोडॉनचा संच. ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय, 3 न्यूक्लियोटाइडचा संच. 3 न्यूक्लियोटाइडच्या संचाने रायबोझोम असा पुढे सरकत जातोय, एक एक घर पुढे सरकत जातोय. पुढे सांगितलं याला स्थानांतरण म्हणतात. जर स्थानांतरणाचा आपण आपल्या भाषेत उल्लेख केला तर स्थानांतरण म्हणजे काय, स्थान बदलणे. स्थानांतरण म्हणजे काय, स्थान बदलणे. तसंच हा जो काही रायबोझोम आहे एमआरएनए ला सोडून एक एक ट्रिपलेट कोडॉनने आपलं एक घर पुढे सरकत जातोय. पुढे सांगितलंय आपला टॉपिक आहे उत्परिवर्तन. काय सांगितलंय, उत्परिवर्तन. मी मागे देखील सांगितलं सजीवांमध्ये सावकाश बदल होतो, पण जे काही वडील आहेत त्यांचे काही गुण सजीवांमध्ये ट्रान्सफर नाही होत, पुढे जात नाही, त्यालाच काय म्हटलं जाते, उत्परिवर्तन. बघूयात. सजीवांमधील जनुके त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतात. सजीवांमधील जनुके त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतात. जर एखाद्या वडिलांना मुलगा झाला तर वडील देखील सजीव आहेत, मुलगा देखील सजीव आहे. म्हणजे सजीवापासून सजीवच निर्माण होणार आहे. पुढे सांगितलं यातील काही जनुके जशी तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात. यातील वडिलांमधील काही जनुके आहेत, वडिलांमध्ये जे काही गुण आहेत, गुणधर्म आहेत, ते मुलामध्ये तसेच पुढे ट्रान्सफर केले जातात. पुढे सांगितलंय पण काही वेळा जनुकांमध्ये बदल होतो. पहिल्यांदा सांगितलं यातील काही जनुके सर्व म्हटलंय का, नाही. काही जनुके पुढच्या पिढीमध्ये जशीच्या तशी संक्रमित होतात. म्हणजे जशीच्या तशी वडिलांमध्ये जे काही गुण आहेत, गुणधर्म आहेत, तशीच्या तशी मुलामध्ये ट्रान्सफर होतात. पण काही वेळा जनुकांमध्ये बदल होतो. जनुकामध्ये बदल होतो म्हणजे काय, जर वडील हायटेड असले तर मुलगा अचानक बुट्टा होतो. जर वडील बुट्टे असले तर मुलगा अचानक हायटेड होतो. जर वडील काळे असले तर मुलगा गोरा होतो. आणि जर वडील गोरा असले तर मुलगा काय होतो, अचानक काळा होतो. हे याचे काही गुण आहेत.
पण काही वेळा जनुकामध्ये बदल होतो. पुढे सांगितलंय जनुकातील एखादे न्यूक्लियोटाइड अचानक आपली जागा बदलते आणि हे उत्परिवर्तन कशामुळे होत आहे हे पण सांगितलंय. कशामुळे होत आहे? जनुक जे काही आहेत त्याच्यामध्ये न्यूक्लियोटाइड अचानक आपली जागा बदलतो. जो काही न्यूक्लियोटाइड आहे तो अचानक आपली जागा बदलतो, त्यामुळे उत्परिवर्तन घडून येते. यालाच उत्परिवर्तन म्हणतात. उत्परिवर्तन कशाला म्हणतात? काही वेळा जनुक काय करतात? बदल दाखवतात आणि न्यूक्लियोटाइड अचानक आपली जागा बदलतो, यालाच उत्परिवर्तन म्हणतात. उत्परिवर्तनामुळे एक आजार येतो, तो आजार आहे सिकल सेल अॅनिमिया. सिकल सेल अॅनिमिया सारखा सुद्धा आजार होऊ शकतोय. परत एकदा सांगतोय, स्थानांतरण म्हणजे काय? स्थान बदलणे. टीआरएनए आणलेल्या अमिनो आम्लांची पेप्टाइड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम आरआरएनए करतोय. जो टीआरएनए अमिनो आम्लांची पेप्टाइड बंधाने श्रृंखला म्हणजे काय? चेन आणतोय, तो काय करतोय? तयार करण्याचे काम कोण करतोय? आरआरएनए करतोय. रायबोझोम एमआरएनएच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉन सरकत जातोय. हा जो काही रायबोझोम आहे तो एमआरएनएच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे तीन ट्रिपलेट कोडॉन म्हणजे तीन कोडॉन घेऊन जातोय आणि पुढे सांगितलंय याच प्रोसेसला स्थानांतरण म्हणतात. पुढे आहे उत्परिवर्तन. उत्परिवर्तन म्हणजे काय? सजीवामध्ये जनुक त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतात. सजीवामध्ये जे काही जनुक आहेत ते त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतात, प्रकृती निर्माण करतात. यातील काही जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतात. यातील काही जनुके म्हणजे जे काही वडिलांमध्ये गुण आहेत ते जसेच्या तसे मुलामध्ये येतात. पण काही वेळा काय होतंय? जनुकामध्ये बदल होतोय. जनुकामध्ये काय होतोय? बदल होतोय. आणि जनुकामध्ये बदल कशामुळे होतोय? की जनुकातील एखादे न्यूक्लियोटाइडचे भरपूर शृंखला आहेत, बंधन आहेत, पेप्टाइड बंधन आहेत, अमिनो आम्ल करता टीआरएनए आणलेले भरपूर आहेत. पण अचानक एखादे न्यूक्लियोटाइड, एकच न्यूक्लियोटाइड सांगितलंय, भरपूर सांगितलंय का नाही? एकच न्यूक्लियोटाइड ट्रिपलेट कोडॉनचा अचानक आपली जागा काय करतो? बदलतो. अचानक काय होतं? तो ब्रेक होतो. तुम्हाला त्या फिगर मध्ये सांगितलेलं आहे बघा, 1.3 मध्ये उत्परिवर्तनामध्ये तो जो काही ट्रिपलेट कोडॉन आहे, न्यूक्लियोटाइड आहे, तो अचानक बदलतोय, आपली जागा बदलतोय म्हणजे तुटून खाली पडतोय. यालाच काय म्हटलं जातंय? यामुळेच उत्परिवर्तन होतंय. म्हणजे काय? वडिलांमधील गुण मुलामध्ये ट्रान्सफर नाही होत. आणि उत्परिवर्तनाचा एक जो काही तोटा आहे तो आहे उत्परिवर्तनामुळे सिकल सेल अॅनिमिया सारखा विकृतीही निर्माण होतो. म्हणजे सिकल सेल हा जो काही आजार आहे तो देखील निर्माण होतो. याचा स्क्रीनशॉट घ्या, मी थोडं बाजूला होतो. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतलाच असेल. आजचा व्हिडिओ मी इथं स्टॉप करत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये उत्क्रांतीचे पुरावे, उत्क्रांतीचे जे काही सिद्धांत आहेत ते आपण शिकणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.